परवा मला असंच ऑफिसमध्ये आले एक जण आणि ते म्हणे, राजेश अरे गुंतवणुकीचे एवढे मार्ग, निरनिराळे मार्ग असतात, त्यातले नक्की चांगले मार्ग कोणते? कारण त्यांचा प्रश्न असा होता की कोणी घरामध्ये त्यांचा जो लहान मुलगा होता तो म्हणत होता पप्पा शेअर्स घ्या. त्यांची पत्नी बिचारी रुळलेल्या वाटेप्रमाणे म्हणायची की नको आपली पोस्टातली आरडीच चांगली आहे. आणि त्यांच्या भावाच्या मुलाने नुकतीच एलआयसीची एजन्सी घेतली होती. तो म्हणला कशाला रिस्क घेता, आपली पॉलिसी काढा, दुर्दैवाने जर काही झालं तर पुन्हा संरक्षण मिळेल. आजच्या काळामध्ये तुमची गरज काय हे राहिलं बाजूला आणि ते आपलं प्रॉडक्ट विकणाऱ्यांची लाईन तुमच्या दारापुढे लागते. पण गुंतवणुकीचे प्रकार आहे ना, खरं सांगायला गेलं तर 3-4 महत्त्वाचे आहेत. एक, तुमच्या इमर्जन्सीला आणि तातडीला काही पैसा तुम्हाला उपलब्ध झालाच पाहिजे. म्हणजे माझ्याकडं पैसा आहे, माझ्याकडं 2 कोटीचा प्लॉट आहे आणि मला 3 लाख लागतात आणि मी कुठेतरी उसने मागत फिरतो, चुकलं हो नियोजन तुमचं. तर तसं नको आहे. तर गुंतवणुकीच्या मार्गामध्ये तुम्हाला PPF आहे, चांगलं आहे का? हो चांगलं आहे. आज टॅक्स फ्री पैसा आहे. गुंतवणुकीमध्ये चांगलं काय आणि वाईट काय असं कधीच नसतं. चांगलं ते असतं जे तुम्हाला काय रुचेल आणि पचेल ते. मग त्याच्यात बँक FD आहे, PPF आहे, किसान विकास पत्र आहे, शेअर्स आहेत, म्युच्युअल फंड आहे, SIF आहेत. आज अनेक जण म्हणतात आम्हाला SIF मध्ये पैसे टाकायचे. अरे बाबा, तुला म्युच्युअल फंड समजला नाही आणि कशाला तू SIF च्या मागे लागला? कोणाला PMS मध्ये टाकायचे, कोणाला क्रिप्टोकरन्सीमध्ये टाकायचे. आज क्रिप्टो वाईट आहे का? नाही, सगळं जग टाकतंय. टीव्हीवर रोज ॲड येत आहेत. अहो पण अजून लीगल टेंडरच नाही आहे ते. हे किती जणांना माहिती आहे? आणि मग ते टाकायला हरकत नाही आहे, पण त्यातला धोका तुम्हाला माहिती पाहिजे की ते जर लीगल टेंडर नाही आहे ना, तर हे पैसे माझे शून्य पण होऊ शकतात. आणि हो झालेत, आत्ताच झालेत मध्यंतरी. मग हे माहिती करून घेऊन गुंतवणुकीचे मार्ग, मग तुम्हाला समजेल की मी कुठं बसतोय त्याच्यात. मग पुढचा प्रश्न तुमचा गुंतवणुकीचा आहे.